दिशाज कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे खास इंडो चायनीज रेसिपी। ही स्टार्टर रेसिपी आहे, पण तुम्ही नाश्त्यासाठी, जेवणासोबत किंवा अगदी डब्याला सुद्धा देऊ शकता। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। ही स्टार्टर रेसिपी खाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरज नाही, तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला बघूया। आपल्याला अशा प्रकारे बटाटे कापून घ्यायचे आहेत। मग त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लोअर, 2 चमचे मैदा आणि 2 चमचे भाकरीचं पीठ टाकायचं आहे। चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आपण। आता आपल्याला त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकायचं आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही चिली फ्लेक्स वापरू शकता। आणि आपण भाकरीचं पीठ याच्यासाठी टाकलं आहे की बटाटे खूप क्रिस्पी होतात। थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत। जोपर्यंत बटाट्यांना कोटिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स करून घेणार आहोत आपण। मिक्स करून झाला आहे। आता आपल्याला एका कढईमध्ये तेल छान गरम करून घ्यायचं आहे। तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला ती बटाटी टाकायची आहेत। ती बटाटी तेलात आपण छान तळून घेणार आहोत। बटाटी तळताना आपल्याला हाय फ्लेम ठेवायची आहे, कारण मग ती हाय फ्लेमवर तळल्यामुळे मस्त क्रिस्पी होतात। आता आपली बटाटी तळून झाली आहेत। आता आपण काढून घेणार आहोत। तेल छान निथळून घ्यायचं आहे, मग बटाटी आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायची आहे। आता आपण त्याच कढईमध्ये बारीक कापलेला लसूण टाकणार आहोत। किसलेला अद्रक टाकायचा आहे आणि ह्या इंडो चायनीज रेसिपीमध्ये लसणाचा भरपूर आपल्याला वापर करायचा आहे। छान आपण ही हाय फ्लेमवर परतून घेणार आहोत। मग त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे। पुन्हा हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये कांद्याचे काप टाकायचे आहेत। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे कांदा कापून घेतला आहे। असे चौकोनी आकाराचा कांदा टाकायचा आहे। छान आपण परतून घेणार आहोत। आता आपल्याला शिमला मिरची टाकायची आहे। ती सुद्धा मी चौकोनी आकारामध्ये कापून घेतली आहे। मस्त आपण परतून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। इंडो चायनीज रेसिपी बनवताना फ्लेम हाय ठेवूनच आपल्याला बनवायची आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। लक्षात ठेवा, आपण बटाटा फ्राय करताना सुद्धा मीठ वापरला आहे, शिवाय आता सुद्धा मीठ वापरणार आहे आणि सॉसमध्ये पण मीठ असतात, म्हणून आपल्याला कमी प्रमाणात मिठाचा वापर करायचा आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये 2 चमचे डार्क सोया सॉस टाकायचा आहे। 2 चमचे शेजवान चटणी टाकायची आहे आणि 2 चमचे टोमॅटो केचप टाकायचा आहे। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। एकदम सोपी रेसिपी आहे, पण खाण्यासाठी खूप टेस्टी अशी रेसिपी आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। छान आपण हे मिक्स करून घेणार आहोत। छान मिक्स करून झालं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये तळलेली बटाटी टाकायची आहेत। फ्राय केलेले पोटॅटोज टाकणार आहोत आपण। थोडीशी आपल्याला कांद्याची पात टाकायची आहे। मस्त मिक्स करून घेणार आहोत आपण। जोपर्यंत सॉस बटाट्यांना लागत नाही, सॉसची कोटिंग येत नाही बटाट्यांना, तोपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। हाय फ्लेमवर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी झाली आहे पोटॅटो चिल्ली। तर थोडीशी कांद्याची पात टाकणार आहोत आपण। गरमागरम पोटॅटो चिल्ली खाण्यासाठी तयार आहे। ही चिल्ली तुम्ही
तांदळाची भाकरी, नान, रोटीसोबत का खूप भारी लागते आणि ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा। माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।